महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे। या योजनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आता एक नवीन आरोप केला आहे। निवडणूक काळात खोटी बिलं वाटण्यात आली, निकालानंतर थकबाकीची बिलंही पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू होत आहे। आमदार कैलास पाटील यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे की आमदार कैलास पाटील म्हणालेत, महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना 100% फसवले। सरकारनं निवडणूक काळामध्ये मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिलीत, खोटी बिलं वाटले। विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना 0 बिल दिले। त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटोही पाहायला मिळतात, असंही कैलास पाटील यांनी म्हटले। यावेळी कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांची वीज बिलं दाखवलेत। या शेतकऱ्याला निवडणुकीआधी 0 वीज बिल दिलं होतं, तर निवडणुकीनंतर 1,12,000 थकीत वीज बिलही दिले, असं पाटील यांनी म्हटलंय। तुम्ही विधानसभेत मोफत वीज बिलाची घोषणा करता, तुम्ही विधानसभेमध्ये मोफत विजेची घोषणा केली, एखादा शेतकरी लगेच विश्वास ठेवतो। निवडणुकांपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली, आता नंतर त्यांना थकबाकीची बिलं ही येत असतील तर त्याची भावना काय असेल, असं कैलास पाटील म्हणालेत। प्रत्येक शेतकऱ्याला असं बिल येत आहे, याचं सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी कैलास पाटील यांनी केली। शेतकऱ्यांना चालू बिल हे माफ केले, थकबाकीसह माफ केले, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे। मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं कशी येत आहेत असं पाटील यांनी म्हटलंय।